संपूर्ण पाटील कुटुंबीय तुम्हाला पाहायला मिळतोय. सुधीरजी पाटील, कार्यसम्राट, माजी सरपंच तकदीरजी खान साहेबांना तुम्ही पाहतायत. आणि खास 2024 आमच्यासाठी नक्कीच नेहमी लक्षात राहील. तकदीरजी खान यांच्या माध्यमातून दिवाळी भेटवस्तू स्वतः घरी येऊन बाळादादा खान असतील आमचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली होती. आणि नेहमीच तकदीरदादा खान यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो. राजकीय क्षेत्र असेल, चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मेल लक्षात घ्या. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत. त्या रिव्ह्यूचा वापर तुम्हाला 15 सेकंदाच्या आत करायचा लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळा प्रशासन असंही होतं खेळाडू कक्षामधून आवाज आल्यानंतर रिव्ह्यू घेतला जातो. आता 15 सेकंद तुमच्याकडे रिव्ह्यू घेण्यासाठी. टाइम सुद्धा सेट करणार लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. पाण्याची व्यवस्था आतमध्येच करण्यात आलेली लक्षात घ्या. दिगंबर कालन, इंद्रजित कालन आणि बाळा कालन यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन सामना एन्जॉय करायचे. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल. सुरुवातीलाच तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे लक्षात घ्या. नंतर चॉईस बॉल नसेल. प्रत्येक टीमने याची नोंद घ्या. जे 32 ग्रामीण रेग्युलर संघ आणि 16 40+ संघ जे खेळणार आहेत, सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे, नंतर चेंडू चॉईस होणार नाही लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. कोणी मान्यवर उपस्थित असतील त्यांना विनंती असेल, या सागावचे कोणी मान्यवर उपस्थित असतील त्यांनाही विनंती असेल. आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसात प्रथमच पहिल्या इनिंगसाठी प्रसादजी परब सरांचा आवाज. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद नितीन काळन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून आपण ही स्पर्धा सुरू करत आहोत. पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवर नितीन. पहिला चेंडू यॉर्क लाईनचा होता ब्लॉकमध्ये आणि पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम आणि विश्वसनीय सुरुवात नितीनची बघायला मिळते. इव्हन स्ट्रायकिंगला सचिन म्हात्रे होता, नॉन स्ट्रायकिंगला सूरज आहे. अशा मुवमेंटला विद्युत प्रकाश होता. मध्ये 7:53 आमचे गुणसंख्येला माझ्यासोबत भावेश आहेत आणि त्यांनी मात्र इथे सूचना दिली आहे. 7:53 एक्झॅक्टली चेंडू लँड झालाय आणि सुरुवात झाली पहिल्या दिवसाला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मिड विकेटला वेगाने चेंडूच्या खाली जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे मात्र आपण बघतोय झेल एक पारितोषिक आले. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे कोणी संघातल्या गोलंदाजांसाठी. आणि दुसऱ्या चेंडूवर एक मोठी सफलता. विद्युत प्रकाशझोतामध्ये आपण खेळतो, एक वेगळं स्ट्रॅटेजी असते, एक वेगळं क्रिकेट असतं. आयसाईट खूप इम्पॉर्टंट असते जेव्हा तुम्ही या फॉर्मॅटमध्ये या विद्युत प्रकाशझोतामध्ये खेळता. त्या ठिकाणी आपण बघतो परत मिड विकेटला झेल फिनिश केला डीपमध्ये खेळाडूने. खेळाडू होता तो आर्यन ठोंबरे. पुढचा चेंडू बॉटम हँड हाफ वॉलीकलू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कॉन्फिडेंटली एकदा तिथे कंप्लीट करून खातं उघडलंय स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. ते स्ट्रायकिंगला रोहित भोईर. धाव संघ धाव फलकावर एक गडी बाद. पुढचा चेंडू नितीनचा. हो, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. भन्नाट वेग होता, अचूक टप्पा होता. कॉर्ड बिहाइंडचा स्ट्रॉंग अपील होतंय पंचांवर, पण कुठलाही दबाव नाहीये त्या ठिकाणी. जबरदस्त अपील झालं होतं या ठिकाणी. स्ट्रॉंगली अपील केलं होतं अगेन्स्ट सूरज. धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि काय बेधुंद करणारी सुरुवात आपण बघत आहोत गोलंदाज नितीनकडून.
विथ द कॉन्फिडन्स खोणी सी संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि काय भन्नाट सुरुवात, अत्यंत विश्वसनीय सुरुवात आपल्या संघासाठी नितीन करतोय. पुढचा चेंडू नितीनचा सूरजसाठी. लिडिंग एज कॉट बिहाइंड. नेक्स्ट बॉल मध्ये विकेट काढली आहे. मागच्या चेंडूवर अपील झालं होतं पण त्या अपीलचा साथ दिली नाही पंचांनी, पण या चेंडू पुढच्या चेंडू कॉट बिहाइंड स्वरूपात अजून एक विकेट नितीनच्या नावावर. राजा पाटील माझी पोलीस निरीक्षक आहेत, त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि माणिक ठोंबरे साहेबांचं आगमन झाले खोनीचे. राजा पवार माझी पोलीस निरीक्षक आहेत, त्यांना विनंती आपण या बघा 2 विकेट. अशीच तर गोलंदाजी नितीन फुलोरेने प्रशासर मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये केली होती. चेंज द गेम वडोली बी या टीमच्या विरोधात ती मॅच सुद्धा जिंकली होती. यानंतर 40+ मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. संद 40+ आणि अंतारली 40+. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचं आणि त्यानंतर रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलवली विरुद्ध वसार. काय सुरुवात आहे, अत्यंत उल्लेखनीय. नाईट क्रिकेटमध्ये अशा प्रकारची सुरुवात अत्यंत अपेक्षित असेल, तीच आपण बघतोय गोलंदाज नितीनकडून. जसं आपण उल्लेख केला की आपल्या विभागात नाईट क्रिकेट टुर्नामेंट खूप रेअर होतात भावेश. आपण बघितलं टायगरची क्रिकेट टुर्नामेंट, त्यानंतर निर्जला क्रिकेट टुर्नामेंट झाली, त्यानंतर उंबारली सुद्धा मात्र आपला हात त्याच्यामध्ये आमचा आहे. म्हणजेच काय की आज आम्ही सुद्धा मात्र नाईट क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करू शकतो. एक जबरदस्त उदाहरण त्यांनी मात्र पेश केलं आहे. गावदी क्रिकेटला उंबारली, त्याचबरोबर लालचंद पाटील साहेब, सुखदेव पाटील साहेब यांचं अप्रतिम आयोजन. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. बॉटम हँडचा वापर हलक्या त्यांनी प्लेस केले. तिथे शतक काय मिडॉन चेंडू कव्हर करतो. क्विक सिंगल. व्हेरी मच कॉन्फिडंट वेदांत. पहिला चेंडू फेस करतोय. फुल टॉस चेंडू होता, जास्त मोठा फटका मारण्याचा त्याने इथे मात्र चंग बांधला नव्हता. त्या मुवमेंटला बघतो की फक्त चेंडू ढकलून काढला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी आता मनोज पवार ॲज अ अंपायर म्हणून काम करतात, त्यांच्या मागच्या बाजूला एक पोल आपण बघतोय जो एक्झॅक्टली बाउंड्री लाईनवर आहे. खेळाडू लक्षात घ्या ही सूचना, एक्झॅक्टली तो पोल बाउंड्री लाईनवरच आहे. जर त्या पोलला जर ग्राउंड स्ट्रोक जर लागला तर चौकार आहे, डायरेक्ट लागला तर षटकारच आहे. दोन्ही पंचांसाठी सूचना आहे. ज्या ठिकाणी बघतो आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी बसले, त्या ठिकाणी जो पोल आहे त्या पोलला जर चेंडू लागला, कारण एक्झॅक्टली बाउंड्री लाईनवरच तो पोल आहे. जर ग्राउंड स्ट्रोक जर तिथे लागला तर तिथे चौकार असेल, डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार असेल, याची मात्र नोंद घ्या. या आपण मॅच सुरू करूया, कंटिन्यू करूया. सेकंड ओव्हर, दुसरा षटक. गौरव बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम सुरुवात राहिली आहे, खूपच विश्वसनीय. बरोबर तुम्ही पाहतायत बलंगड ची ओळख खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. वसार क्रिकेटर रवी वायले यांचं आगमन झाले आणि पवार साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. ओटू प्रसाद सर. बॉटम हँड. वेदांत पुन्हा त्या स्ट्राईक एंडला होता. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडू त्याचं कव्हर करेल, मिड विकेट. थोडंसं फंबल. फायदा उचलल्याचा दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा ते पूर्ण होत आहेत. गरज आहे धावेंची. नाईट क्रिकेट टुर्नामेंट म्हटल्यानंतर आपण भविष्य हे सुद्धा बघतो की कमी धावसंख्येचे सामने. इव्हन आपल्या विभागातल्या खेळाडूंना जास्त सवय नाही आहे विद्युत प्रकाशझोतामध्ये खेळण्याची, त्यामुळे ही सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागते. तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग व्हावं लागतं अशा मुवमेंटला. जेव्हा नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळायची आहे, विद्युत प्रकाशझोतात तुम्हाला खेळायचं आहे, मेंटली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आय साईट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला चेंडू साईड होणं गरजेचे असतात. पुढचा चेंडू गौरवचा टू वेदांत. बॉटम हँडचा पुन्हा वापर. ग्राउंड स्ट्रोक ऑफर केलं, त्या ठिकाणी शतक आहे मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला चेंडू कव्हर होईल. तोपर्यंत वेदांत, ज्याप्रमाणे वेदांत ग्राउंडच्या आतमध्ये आलाय, 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय आणि कॉन्फिडेंटली तो खेळतोय सागाव संघासाठी. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावर 5. ओमसाई MTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घरबसल्या पाहता. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा पहिली रात्र, पहिली रजनी. पॉवर प्ले सुरू आहे. पुन्हा आता गौरव, आता मात्र असेल तो रोहित. फुल टॉस. क्षेत्ररक्षक बरोबर समोर आहे. लॉंग ऑनला एक साधा सोपं
सरळ झेल त्या खेळाडूच्या हातामध्ये आणि तिसरा धक्का लागलाय तो सागाव संघाला. बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही LNT खोनी या नावाने संघ बऱ्याच वेळा पाहत असताना त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय विकासजी ठोंबरे यांचं आगमन झाले. तर विकास ठोंबरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरी कॅच, दुसरा झेल आर्यन ठोंबरेने पकडलाय. शॉट जर आपण बघितला तर तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. इव्हन लास्ट मोमेंटला असं वाटलं की शॉट चेक केला की काय त्या ठिकाणी रोहितने, जो बरोबर खेळाडूच्या हातामध्ये त्या पोलच्या समोर तिथे झेल फिनिश केला तो आर्यन ठोंबरेने, जो त्याचा वैयक्तिक दुसरा कॅच होता या मॅचमधला. अत्यंत बिकट अवस्था आहे सागाव संघाची. धावसंख्या दाखल 5-3 गडी बाद. थोडीशी नाजूक सुरुवात. बॅटिंगसाठी पोहोचलाय तो रितेश. खूप लवकर जबाबदारी आली आहे खांद्यावर रितेशच्या. 5व्या क्रमांकावर बॅटिंगला होत्या अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये आणि पुन्हा गौरव बॉलिंग मार्कवर उचलून मारलाय. जबरदस्त टायमिंग केलाय, अप्रतिम टायमिंग आणि काय ताकद वापरली, काय फटका. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर स्पर्धेतला पहिला षटकार रितेशच्या बॅटमधून. या 5 दिवसामध्ये पार पाडायच्या या विद्युत प्रकाश झोतामध्ये नाईट क्रिकेटमध्ये. जसं मगाची सचिन भोईरने उल्लेख केला की चेंडू कधीही हरवला, फुटला, खराब झाला, शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे. स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम जो आपण इथे कायम केला आहे की अंतिम सामन्यापर्यंत मालिकेवरच्या रेसमध्ये जे खेळाडू असतील त्यांचे पॉईंट अंतिम सामन्यापर्यंत काउंट केले जातील. त्यामुळे अंतिम सामन्यासुद्धा मात्र धावा किंवा विकेट्स सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. जो खेळाडू या स्पर्धेच्या मालिकेवरच्या रेसमध्ये, कारण मालिकेवरसाठी आपण बघतो या स्पर्धेमध्ये बाईक आहे. धावसंख्या 11. पुढचा चेंडू फुल टॉस, स्वाईप केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये खेळायचा प्रयत्न. गुड फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग इन द मिड विकेटला आपण बघतो की 2 खेळाडूंच्या मधोमध येऊन अप्रतिम आपण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघत आहोत. हर्ष आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग बघायला मिळते म्हणजे हर्षकडून. आणि 2 धावणी ते रितेश पूर्ण करतो. धावसंख्येत भर. धावसंख्येत 13. 3 गडी बाद. 13 लॉस ऑफ 3. इथून डाव सावरावा लागेल. प्रयत्न सुरू आहे तोच सागाव संघाचा रितेश आणि वेदांचा. बॉटम हँड, चांगला चेंडू होता. थोडासा मागे थांबला, बॅकफुटला थांबला, फक्त पुश केलं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 10 फलकावर 13. 6.5चा सध्याचा रन रेट आहे. 3 विकेट आतापर्यंत सागाव संघाने गमावलेले आहेत. समाप्त होतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. विद्युत प्रकाश होते आपण खेळतोय, नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळतोय. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाची आहे आणि त्याचा निश्चित आम्ही प्रत्येक वेळ तुम्हाला त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्ही किती वेळ आतापर्यंत घेतला आहे 2 षटकांसाठी, तुम्हाला किती वेळेमध्ये षटकं पूर्ण करायची आहेत याची पूर्णपणे इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही निश्चितच पोहोचवू. ते एकूण 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 फलकावर 13. सागाव संघ थोडंसं स्ट्रगल करत असताना बघायला मिळाला, पण निश्चितच म्हणेन की रितेश ते मारला षटकार आत्मविश्वास वाढवून देईल तो सागाव संघाला. 11 मिनिटं आतापर्यंत 2 षटकांसाठी तुम्ही घेतलेली आहेत. खोणी तुमच्यासाठी ही माहिती आहे. मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय. पॉवर प्ले संपल्यानंतर नितीन एक षटक टाकलं, अप्रतिम इम्प्रेस केलं आपल्या षटकामध्ये. अवघ्या 2 धावेचं षटक, 2 विकेट त्याने काढल्या. त्यानंतर आपण बघितलं की गौरवचं षटक 11 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याने काढली. त्यानंतर बॉलिंग मार्कवर येतो म्हणजेच साहिल षटक क्रमांक 3 मध्ये. समोर आहे वेदांत. फुल टॉस होता, स्वाईप करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत स्ट्राईक. दोन्ही फलंदाज रोटेट करतायत. ऑफ स्टोनच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो तो म्हणजेच 22चा.
एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव ॲड केले बघू शकता. ॲक्शन रिप्ले फुल टॉस चेंडू लाईनच्या आतमध्येच आहे. विकेट किपर बीट झाला एसटीच्या मागे. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत एक बायची धाव इथे ॲड केली जाईल धावफलकावर. थँक्यू भावेश. धावसंख्या 14, 14 लॉस ऑफ 3. 13 टॉवर्सच्या माध्यमातून हे खूप सुंदर असं मैदान कव्हर केलं गेलं आहे. व्हाईट फ्लड लाईट्स. स्वाईप करायचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही आहे. थोडंसं चेस केलं होतं या चेंडूला स्ट्रायकिंग एंडला रितेशने. बघूया ॲक्शन रिप्ले. प्रचंड वेग होता, थोडासा वाईड यॉर्कर. कव्हरमध्ये खेळायचा प्रयत्न पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. वेगवान चेंडू, सगळ्या अँगलने हा आपण चेंडू बघतोय. साहिल नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेन चेंज ऑफ पेस होता त्या ठिकाणी. गॅप खूप मोठा वॅकेंट एरिया होता. चेस सुरू त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट आहे, वेगवान आउटफील्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. हा चेंडू होता थोडासा आतमध्ये येणारा आणि प्रसंगावधान राऊंड आपण बघतोय की प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हटलं जातं तो फटका बघायला मिळाला. गलीमध्ये ऑफर केला फटका आणि त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. कमबॅक करत असताना गोलंदाज साहिल चांगलं कमबॅक. आज समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकू शकाल तर म्हणजेच जो अत्यंत लोकप्रिय समालोचक आहे नितीन काळन जो सदक या स्पर्धेमध्ये 5 दिवस समालोचन करेलच. त्यानंतर भालगावचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल म्हणजेच भागेश म्हात्रे याचं सुद्धा समालोचन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. रितेश खूप चांगली बॅटिंग करतोय. 6 मध्ये 12 धावांवर तो खेळतोय. वेदांत खेळतोय 4 चेंडू 4 धावा. धावसंख्या 18, 3 गडी बाद. चांगला फटका मिड ऑफच्या दिशेने येते. ते क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट रितेशच्या बॅटमधून. धावसंख्येत भर. धावसंख्या 19. प्रसाद सहस्रबुद्धे आणि त्याचबरोबर मनोज पवार दोन आपण ऑफिशियल पंच बघत आहोत SP पॅनलचे. आज स्वतः आपण बघू शकाल तर म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये संदप संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचमध्ये अंतारी विरुद्ध संदप 40+. त्यामुळे दोन्ही संघाचे संघटक रेडी राहायचा. इनिंग ब्रेकमध्ये ॲट एनी हाऊ टॉस केला जाणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट. चांगला फटका. गॅप खूप मोठा होता त्या ठिकाणी आपण बघतोय. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. ब्रेक झाला आहे. तुम्ही पाणी घेऊ शकता. आमच्यासोबत आमचे ड्रोन ऑपरेटर अँडी आहेत. थँक्यू अँडी. आमचा कॉमेंट्री बॉक्स त्यांनी कव्हर केला आहे त्याबद्दल अँडीचे आभार. ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीची सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल ते म्हणजेच संदप 40+ वर्सेस अंतारली 40+. हा पूर्ण व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळते. त्या ठिकाणी आपण बघतोय मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही बघतायत सुदेव पाटील साहेब, त्याचबरोबर लालचंद पाटील साहेब. मध्ये आपण बघतोय तकदीर काळन माजी सरपंच हिदुटणे गाव. त्याचबरोबर सन्मान्य आपण बघतोय पाहुणेसुद्धा आपण व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंढरीनाथ पाटील साहेब माजी सभापती कल्याण. त्याचबरोबर माजी सरपंच विठ्ठल पाटीलसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेळाडू कक्ष तुम्हाला दाखवला जातो आहे आणि आपण आता वळी आपण आता ग्राउंडच्या आतमध्ये. 3 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जी अंकित झाली आहे 23 धावा धावफलकावर. जसं मगाशी मी उल्लेख केला की आपण इतर गावात भावेशी चित्र बघतो की बऱ्याचशा गावामध्ये आता मोठमोठे बिल्डर्स आले आहेत. गावांचा विकास तर झपाट्याने होतो आहे पण एकमेव असं आपण जे गाव बघतोय जे स्वतःहून श्रीमंत आहे. भरपूर सारी जागा यांच्याकडे आहे पण कुठलाही बिल्डर गावात येऊ दिला नाही आहे. स्वतः आपण डेव्हलप करूया, स्वतः आपण एकत्र येऊया आणि ती गावाची एकता तुम्हाला बघायला मिळते या गावामध्ये. म्हणून ते गाव ओळखलं जातं उंबारली गाव. आज याच गावाच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा या स्पर्धेमध्ये किंवा या ग्राउंडवर जेव्हा आलो तेव्हा ग्राउंडची परिस्थिती खूप वेगळी होती. पूर्णपणे माती होती पण आता सध्या आपण बघतो की आउटफील्डला ग्रास आहे. गावाकडे आतमध्ये येणारा रस्ता जो डांबरीकरणाचा होता, कच्चा डांबरीकरणाचा होता, तर पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण झालं आहे. याचं पूर्ण क्रेडिट आपण देऊया ते म्हणजेच गावकऱ्यांना, ग्रामस्थांना आणि त्यांच्या एकतेला. षटक क्रमांक 4 आता गोलंदाजी मार्कवर घेऊन येतोय. मालिकेवरची तुम्ही बाई बघताय स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. पॅशन प्लस
मोस्टली आपण बघतो की HF100 ह्या गाड्या असतात, पण ही मात्र एक चांगल्या दर्जाची बघायला मिळते. स्वाईप करायचा प्रयत्न होता, थोडासा स्लोअर वन चेंडू. ऑन साईडला आपण बघतो की बॅटचा फ्लो ज्याप्रमाणे बघितला की झाडू फिरवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी रितेश. असा फटका त्याला खेळायचा होता, बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. पण बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कुंदन पुढचा चेंडू. फुल टॉस, मिस टाइम. कुंदन स्वतः चेंडूच्या खाली जज करतोय आणि फॉलो मध्ये झेल्ट फिनिश केलाय. चौथा धक्का लागलाय सागाव संघाला. रितेश बॅक टू डगआउट. मात्र विकेट फायनल मिळाली आहे. रितेश मात्र चांगली बॅटिंग केली. 13 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 9 चेंडूमध्ये 23 धावा दाफरकर, 4 गडी बाद. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. राम मात्र बॅटिंगला येतोय ग्राउंडच्या आतमध्ये, जो लेफ्ट हँडर आहे. तसं आपण गावाच्या प्रगतीचा उल्लेख केला मगाशी नितीन, आणि मला अजूनही आठवतंय की एक वर्ष असंच मागचे 7 ते 8 वर्ष थोडासा मागे जातो. श्याम भोईरचा खूप सुंदर असा एक सत्कार सोहळा पार पडला होता गावाच्या मंदिरामध्ये, आणि खूप सुंदर असा कार्यक्रम उंबारली गावच्या ग्रामस्थांनी आयोजित केला होता. श्यामचा सत्कार झाला. श्यामच्या कलागुणांना वाव देणारा हा सत्कार होता, आणि खूप सुंदर असं कार्यक्रम त्या ठिकाणी आय थिंक सुदेव पाटील साहेब स्वतः तिथे त्या ठिकाणी उपस्थित होते. गावदेव मंदिर, शिव मंदिर, खूप सुंदर असं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्या ठिकाणी तलावसुद्धा आहे, आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अँडी या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवतोय. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता. थोडासा मिस टाइम झाला हा फटका खेळत असताना. राम खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. बघा गावामध्ये ज्याप्रमाणे सुखसोयी आहे, तुम्ही बघता रस्त्यावर लाईट्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. हे मंदिरसुद्धा खूप सुंदर असं सुसज्ज असं मंदिर तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. त्याबद्दल गावकऱ्यांचे आभार, ग्रामस्थांचे आभार. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा. दोन्ही वेळेला चेंडून बघितलं की स्ट्राईकला नवीन फलंदाज आल्यानंतर विकेट काढल्यानंतर जो कॉन्फिडन्स जो वाढला ना, तो 2 चेंडूत बघायला मिळाला. जबरदस्त कॉन्फिडन्स. दोन्ही चेंडू राम मातेसारख्या बॅट्समनला अक्षरशः उभं केलंय. गावदेवी मंदिर जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, त्याच गावदेवीचा मातेचा आशीर्वाद घेऊन हा संघ नेहमीच खेळत असतो. पुन्हा हा चेंडू जाऊन शेडला आदळतोय. राऊंडची संधी नॉस्टांकिंग केलं. फलंदाज बाद होईल. राम मात्रेची विकेट. 5वा धक्का लागलाय सागाव संघाला. खूप सुंदर अशी वातावरण निर्मिती. क्या बात आहे. खूप सुंदर. बघा 13 टॉवर्स आहेत, आणि 13 टॉवरच्या माध्यमातून प्रत्येक टॉवरवर व्हाईट लाईट आहेत, व्हाईट हॅलोजन आहेत, आणि प्रत्येक टॉवरच्या मागे एक हॉलोजन एक्स्ट्रा आहे जो मागच्या बाजूला कव्हर करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी जर चेंडू गेला त्या ठिकाणी लगेच तो हॉलोजन ते कव्हर करेल चेंडू एक्झॅक्टली कुठे गेलाय. पण 13 टॉवरच्या माध्यमातून ग्राउंड बघा काय सुंदर दिसतंय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवर. एकही असा कोपरा ज्या ठिकाणी आपण बघतो की अंधार आहे, असा एकही कोपरा तुम्हाला बघायला मिळते. चेंडू हवेमध्ये, मेडन षटक बघायला मिळणार का बघूया. त्या ठिकाणी झेल फिनिश. 1 मोर विकेट. अजून एक धक्का लागला मैदानावर. दुसरी विकेट वैयक्तिक काढली आहे गोलंदाज कुंदनने. फलंदाज बाद. अप्रतिम षटक, मेडन ओव्हर. स्पर्धेचं पहिलं मेडन षटक, विकेट मेडन ओव्हर बाय कुंदन.
आणि तो मान आपल्या नावावर केला आहे, तो बहुमान आपल्या नावावर केला गोलंदाजाने. लेफ्ट आर्म बॉलर अप्रतिम छाप जादू आपल्या गोलंदाजी दाखवली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खोणी संघाच्या वतीने खेळत असताना. आणि काय षटक हात आलंय, 2 विकेट, एकही धाव खर्च केली नाही आहे, निर्धाव षटक आणि 2 विकेट, एक रनआउट सुद्धा आपण बघितलं त्या षटकामध्ये. आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेले आहेत ते बॅटिंग करताना सागाव संघाने आणि अवघ्या 23 धावांवर बघतोय धावफलकावर. हे मेडल षटक तुम्हाला पुन्हा आता बघायचं असेल निश्चित तो ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जाऊन ते मेडल षटक बघू शकता. ताबडतोब ती व्हिडिओ अपलोड केलेली आहे रोशनने. थँक्यू रोशन. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक आता 5वं गोलंदाज घेऊन येतोय तो म्हणजेच साहिल. खोदून काढला चेंडू, ऑनसाइडला प्लेस केलाय. राहुल त्या ठिकाणी फलंदाज होता. स्ट्रायकिंग चेंडू कव्हर करून फेक करतोय. स्ट्रायकिंग चेंडूची फेक झाली, नॉन स्ट्रायकिंग आपण बघतोय फलंदाज पोहोचलाय की नाही, पण स्ट्रायकिंग फलंदाज पोहोचलाय की नाही ह्या गोष्टीची पडताळणी तिसरे पंच करतील आता मात्र आमच्या ओमसाई MTCच्या कंट्रोल रूम मध्ये. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला झाली आणि बघूया त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय की नाही, एक्झॅक्टली त्यामध्ये चेंडू आहे की नाही हातामध्ये, की फक्त हात लागलाय स्टंपला, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. नेक्स्ट मॅचसाठी इन्व्हाइट करतो दोन्ही संघाचे संघनायक 40+चे दोन्ही संघ संदप आणि अंतारली दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे व्यासपीठावर, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण कंप्लीट करू. चार ऑन ग्राउंड कॅमेरे आणि एक ड्रोन कॅमेरा. सो नॉट आउट इज अ सिग्नल फ्रॉम अंपायर. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये, कारण चेंडू हा खेळाडूच्या हातामध्ये आपण बघितलं नव्हता, तर हात लागला जावळे स्टंपला आहे, तुम्ही स्क्रीनवर बघताय. चेंडू जेव्हा हातांना फेकला गेल्यावर त्या स्टंप तिथे मात्र कुठेच नव्हता त्या पिक्चरमध्ये, पण हाताने मात्र बेल्स खाली पडली होती. त्यामुळे या 2 धाबा आपण स्कोर कार्डवर ॲड करूया. धावसंख्या 25. समोर ऑफर केला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफ उभा चेंडू कव्हर करेल. राहुलला माहिती फक्त या चेंडूवर एकच धाव. राहुलच्या सोबतीला आता फलंदाज प्रतीक आलाय मैदानावर 8व्या क्रमांकावर बॅटिंगला. 26 धावा धावफलकावर अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकात एका दुसरा जर मोठा फटका आला तर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी राहील सागाव संघासाठी, कारण त्यांची तेवढी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. कमीत कमी 40चा पल्ला गाठावा लागेल 4 चेंडूमध्ये. वेगवान प्रचंड वेग या चेंडूवर आणि तेवढ्याच वेगाने गोफणीसारखी बॅट फिरली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. रिदम खूप चांगला, पंचांचा इशारा मात्र बघूया या ठिकाणी. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस, बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू फॉर वाईड. आपण जसा मगाशी उल्लेख केला की प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक संघासाठी आपण 2-2 रिव्ह्यू दिलेले आहेत. फक्त LBW म्हणजेच पायचीत आणि कॉर्ड बिहाइंड यासाठी तुम्ही ते रिव्ह्यू युटिलाइज करू शकत नाही, पण बाकी सगळ्या गोष्टीसाठी बॅट्समन रिव्ह्यू युटिलाइज करू शकतात, घेऊ शकतात. तेवढीच त्याचीच आपण आयोजकांच्या माध्यमातून त्यांना मुभा दिलेली आहे. बाकी सगळे नियम आयोजकांचे आहेत. इट्स अ फेअर रिव्ह्यू लॉस्ट. नियम काय सांगतो 22 ऑन द लाईन जरी असेल तर वाईड आहे, पण हा लाईनच्या आतमधून चेंडू निघून जातोय सगळं विकेट किपरच्या हातामध्ये. राजू काटे यांचा सिग्नल आलाय. डॉट बॉल, फुल टॉस. प्रतील हा चेंडू जवळजवळ झेपला नाही असं दिसतंय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिड विकेटला क्षेत्रक्षेत्री चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच इव्हन फुल टॉस चेंडू होता, पण वेग सुद्धा तेवढाच होता या चेंडूवर. राहुल असेल स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्येत बरं, धावसंख्या 27. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. जसं मगाशी मी प्रेडिक्शन केलं की 40 धावा जर बघताय तुम्ही तर 2 षटकार मारावे लागतील तर टार्गेट 40चं मिळेल. नेक्स्ट बॉल मिस टाइम आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली येतोय वेगाने, कॉन्फिडेंटली झेल कव्हर करतोय फलंदाज बाद. अजून एक झेल आपण बघतो त्या ठिकाणी टिपला गेला डीप मध्ये हर्ष कडून आणि फलंदाज बाद होतोय राहुल जाधव.
आता एकाच चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आपण लगेच टॉस करणार आहोत. अंतरली वर्सेस संदप 40+ या दोन संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. शेवटचा चेंडू आहे षटकातला. आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला मिलिंद म्हात्रे. लास्ट बॉल साहिल. पुढचा चेंडू. प्रचंड वेग, भन्नाट वेग. अवघ्या 27 धावांवर सागाव संघाला रोखलंय पहिल्याच मॅचमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये कोणी संघाने. आणि 28 धावांचं एक माफक लक्ष असेल या विद्युत प्रकाशझोतामध्ये पहिल्या मॅचमध्ये ते कोणी संघासमोर. 28 to win. या संदप 40+ आणि अंतारली 40+. 5 ओव्हरची मॅच असेल. मात्र 40+ साठी जो नियम आहे तोच कंपल्सरी असेल. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. रेग्युलरसाठी आपण पाहिलं तर सर्व विकेट आणि टॉस. तकदीरजी काळन कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतोया हेडूडने गावचे. त्यांना विनंती असेल या तकदीर दादा आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करणार आहोत आजच्या रात्रीतली दुसरी मॅच. चला दोन्ही कॅप्टन या. रमेश आलेले आहेत संदप 40+चे कॅप्टन, अंतारली 40+ कॅप्टन. दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर 2 धावांची पॅनल्टी या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. आयोजकांनी सूचना केलेली आहे. पहिल्या मॅच पासून ती सूचना केली आहे. त्यामुळे अंतारली 40+ कॅप्टन लवकर या. आणि ज्या प्रकारे प्रशासनाने मगाशी एक उल्लेख केला, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये प्रशासन आम्ही पाहिलं की डिसिजन पेंडिंग. मग कॅप्टन कशासाठी येतात विचारूनच यायला पाहिजे ना की एक्झॅक्ट आपल्याला काय करायचं आहे. प्रत्येक स्पर्धा तुम्ही मोठी स्पर्धा खेळत आहे. मी तकदीरदाराला विनंती होतो की आपण या आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील. फक्त पायचीत आणि एजसाठी रिव्ह्यू नसेल, बाकी सर्व रिव्ह्यू असतील तुमच्याकडे. रनआउट असेल, वाईड असेल, बिमर बॉल असेल. काटा असा कॉल केलाय नितीनने. दोन्ही कॅप्टन थांबायचे. तकदीरदाराला विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराज म्हणायचे. अंतारली 40+ने टॉस जिंकलाय. समोर असेल आमचं क्षेत्ररक्षण करणार आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नाईट स्पर्धा यावर्षी अंतारली 40 संघ ज्या प्रकारे लाईट्स आपण मैदानामध्ये पाहतोय, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन उत्तम आहे आणि लाईट पण मस्त आहे. बॉल स्पष्टपणे दिसत. शुभेच्छा असतील. श्यामदादा प्रतिष्ठान संदर्भ टीमचे कॅप्टन आमच्यासोबत आहेत. प्रेम गायकर यांनी पुरस्कृत केले संघ. दिलीप गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. नितीन काय सांगते टॉस महत्त्वाचा होता. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. फ्रंट लाईटमध्ये क्रिकेट खेळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग आली आहे. तू जर टॉस जिंकला तर तुझा निर्णय काय असला? मी पण फिल्डिंगच स्वीकारली असती, पण आता विरुद्ध दिशेने चालायला लागेल. बॅटिंग करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं रेग्युलरची मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. तू काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? हो, 60 ते 65 टार्गेट आहे. आणि एक चांगली गोष्ट आमच्या टीमसाठी अशी आहे की प्रवीण पाटील टीममध्ये इन झाला आहे, त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स वाढला आहे. नितीन स्पर्धा आपण ही स्पर्धा पाहतो. खऱ्या अर्थाने नाईट सुरुवात कोणी केली असेल तर संदप गावाने. मी तिथे पहिल्यांदा समालोचन केलं होतं. सुभाष पाटील यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. ती माझी पहिली स्पर्धा होती. काय सांगशील आयोजनाबद्दल? त्या काळचा आणि या काळामध्ये खूप फरक झाला आहे. आता जे फ्लेअर लाईट्स आहेत व्हाईट आहेत, पण त्या टायमाला आपण साध्या नळ कांड्याला व्हायचो. आणि पण आता खूप मस्त आयोजन उंबारली संघाने केलं आहे. त्यांचं धन्यवाद. आणि मस्त चांगलंच दिसतं सगळं क्लिअर. तर शुभेच्छा असतील दोन्ही टीमच्या कॅप्टनला. टॉस तो अंतारली 40+ संघाने त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. आताच काही मान्यवरांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झाले. मानपाडा गावावरनं खास करून आपण पाहतोया. वजे साहेबांचं आताच आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. तर सन्मान आपण करणार आहोत. माणिक ठोंबरे साहेब इथे उपस्थित आहेत. खोनीचे त्यांचा सत्कार होईल. तर या माणिकजी ठोंबरे साहेब आपला सन्मान केला जाईल. कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते. माणिक ठोंबरे यांचा सत्कार आपण करूया कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते. पहिली मॅच थोडीशी लो स्कोरिंग आपण पाहतोय. विकास ठोंबरे यांचे आगमन झाले. LNT खोनीचे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. श्याम प्रतिष्ठान संदप
श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ संघ पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दिलीपजी गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर बाळू फराड उपस्थित आहेत. पाकड्याच्या पाड्याचे त्यांचाही सत्कार होईल. तर या बाळू फराड साहेब आपलाही सत्कार होईल. कैलास पाडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. या कैलास पाडे यांच्या शुभ हस्ते आपण बाळू फराड यांचाही सत्कार करणार आहोत. त्यानंतर एक लेजेंडरी क्रिकेटर आपण पाहतोय रवी वायले वसारचे, त्यांचाही सत्कार होईल. तर या रवी वायले मॅच खेळायला मॅच सुरू होतो त्यामध्ये काही सन्मान आपण नंतर करत. ओढ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसाचा रवी वायले या राजू पाडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. रवी वायले या एक लेजंड क्रिकेटर. पालेगावच्या स्पर्धेत बुलेट सुद्धा मिळाली होती. त्यानंतर आपण धर्मवीर चषक प्रदीप मडवी भालगाव यांची जी स्पर्धा पाहिली तिथे पहिली बाईक रवी वायले यांना मिळाली होती. आणि त्यांचे बघा सुपुत्र सुद्धा आहेत मीर, त्याचंही हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया भागेश म्हात्रे यांचा आवाज आजच्या दिवसात प्रथमच. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. राजेजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ तुम्ही बघितला. त्यानंतर खेळपट्टीवरती आपण टॉस केलं. टॉस जिंकला टीम खोळी संघाने आणि प्रथम फिल्डिंग करत असताना कॉन्फिडंटली 5 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर टार्गेट अगदी छोटंसं आहे आणि त्या टार्गेट चेसिंगला आता सुरुवात झाली आहे. गौरवच्या बॅटमधून पहिला चौकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो वेदांत, ज्या वेदांची गोलंदाजी अगदी विलोभनीय राहिली आहे. या हंगामामध्ये आकर्षित करणारी त्याची बॉलिंग, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये जास्त चांगली बॅटिंग न झाल्या कारणाने आता एक छोटंसं टार्गेट आहे. ते टार्गेट आता या ठिकाणी चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गौरव आणि नितीन ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला बॉल होता, गतीने टाकण्यात आला, ऑनसाईडला खेचायचा होता, परंतु पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला जो बॉडीवरती आदळताना तुम्हाला पाहायला मिळाला. लेग बॅकची सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड. टीमची धावसंख्या 5 आणि ऑन स्ट्राईक असेल नितीन. श्रावण म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी कोणी संघासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिलं षटक गौरवचं तुम्हाला पाहायला मिळालं, माफ करा नितीनचं पाहायला मिळालं, ज्या नितीनने खूप चांगली बॉलिंग केली आणि तोच नितीन आता तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवर. ओव्हर द विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लेन बॉल होता, त्याला लवकर पीक करायचं होतं, परंतु पडल्यानंतर थोडासा बाउन्स जो हवा आहे, अनपेक्षित उचळी जी वेदांतला हवी आहे जिथे तो नितीनला बीट करू शकतो. हा पा ॲक्शन रिप्ले परफेक्टली थोडासा बाउन्स चेंडू, त्या बाउन्स चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न रिव्हर्सच्या माध्यमातून, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे आणि डॉट बॉल पहिलाच. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला फक्त ड्राईव्ह करतात, मिड ऑन द फील्डर टार्गेटचा प्रयत्न, अपील केली जाते आणि यस फिंगर अप, फलंदाज होईल बाद. पोचलेच नाही नितीन, पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ड्रॅग केलीच नाही. ते सांगत असताना अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे फिंगर अप करत असताना पहिला फलंदाज बाद, लागणारा झटका पहिला. ऑनलाईन प्रेक्षकांना संभ्रम असावा की फलंदाज पोचलाय की नाही, त्यासाठी आमची MTCची टीम आहे. लगेचच रोशनने दाखवलं हा ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने नितीन बाद झाला. थोडीशी घाईच झाली कारण 28 धावसंख्या आपण जर पाहिल्या चेस करायच्या आहेत, परंतु त्यासाठी संघर्ष तर सागाव संघ जरूर करेल. कारण क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही अनेक वेळा असं बघितलं आहे जिथे लो स्कोरिंग सामने असतात ते तुम्हाला रोमहर्षकतेचे पाहायला मिळतात. कधीकधी हाय स्कोर सामने तुम्हाला इझिली चेस होताना पाहायला मिळाल्यात, परंतु अशाच काहीशा लो स्कोरिंग मॅचेसना तुमची उत्कंठा ही जास्त वाढवत असतात. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्ही 5 वरती 1 गडी बाद बघितला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे नितीनने सुरुवात केली, नितीनने फक्त 2 धावसंख्येचं षटक हाताळलं. गौरवला बॉलिंग करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही बघितलं त्याच्या विरोधात 11 आल्या. त्यानंतर कमबॅक जो झाला होता तशाच पद्धतीने स्पेशली पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये कमबॅक झाला ना, तर या मॅचमध्ये टीट फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. सागाव संघाचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
पहिलाच बॉल समोर लॉफ केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी जज करतात, परंतु जज करत असताना बॉडीचा बॅलन्स सांभाळू शकले नाही. लाईन वरती पाय पडला गेला आणि रिझल्ट अपोजिट मिळालं, ते म्हणजे टीम सागावचा येतो आहे षटकार. म्हणजेच या ओव्हरमधल्या शेवटच्या बॉलवरती आला षटकार फलंदाज गौरवच्या बॅटमधून. आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 11, टीम खोनीसी. रिप्ले तुम्ही पहा. जेव्हा तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करत असताना तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचाच असतो की बॉर्डर लाईनच्या आपण किती जवळ आहोत, किती दूर आहोत. मग बॉल आपल्याकडे आल्यानंतर आपला बॉडीचा बॅलन्स कसा राखावा, आपला पाय लाईनवरती पडेल की नाही पडेल, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी लागते. परंतु इथनं डीपमध्ये लॉंग ऑफला जे फिल्डर होते त्याचा अनुमान चांगला होता, परंतु बॉल जेव्हा फील्ड करण्यासाठी गेले तेव्हा जास्त ते मागे गेले. त्याच अनुमानाने आपल्याला पाहायला मिळाला रिझल्ट अपोजिट टीम सागावच्या. आणि याच ठिकाणून येत असताना पहिला षटकार, जिथे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11. आता 24मध्ये बनवायच्या 17 बॉल जे असते, धावा कमी आहेत. आता या सगळ्या इक्वेशनला चेंज करण्यासाठी ना इकॉनॉमिकल बॉलिंग, अर्थातच विकेटचा रेशो जास्त, डॉट बॉलचा रेशो जर जास्त राहिला तर कदाचित या मॅचमध्ये सागाव संघ कमबॅक करू शकतो. परंतु आता काय घडेल, काय बिघडेल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. सुपर डिलिव्हरी, काय सुंदर बॉल होता जिथे आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच रोहित ओव्हर नंबर 2मध्ये. पॉवर प्लेचा पहिला जो षटक होता ना, त्या पहिल्या षटकामध्ये एक मिस्टेक जरूर झाली, परंतु आता या रोहितच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग त्याला हाताळावीच लागेल. समोर आहे विकी ओव्हर द विकेट. दुसरा बॉल, आता यष्टीरक्षक बीट झाले. कदाचित डाव्या स्टिकच्या बाहेर असावा चेंडू की नाही, त्या गोष्टीचा विचार करतात अंपायर्स. सांगतात की कदाचित ट्रॅकला लागला असावा, त्यासाठी विकी विचारतोय अंपायर्सला की एक्झॅक्टली घडलं काय. आपण चेक करूयात, जरूर बॅट्समन रिव्ह्यू आहे, सो आपण हा रिव्ह्यू आहे की नाही त्या गोष्टीचा पण जरूर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, सो आपण चेक करूयात. जेव्हा खेळपट्टी आमच्या डोळ्यासमोर असते ना, तेव्हा आम्हाला काहीशा गोष्टीचा व्यत्यय येत नाही. म्हणजेच इन कटर की आउट कटर, लेग स्टम्पच्या बाहेर की ऑफ स्टम्पच्या बाहेर. परंतु क्रॉस खेळपट्टी जेव्हा असते ना, तेव्हा आम्हाला काहीशे व्यत्यय येत असतात, परंतु ते व्यत्यय न यावे त्यासाठी मॉडर्न टेनिस क्रिकेट आमच्यासाठी कार्यरत आहे. अपडेटिंगची वेगळी स्क्रीन, त्यानंतर आमच्यासाठी वेगळी स्क्रीन आहे. त्याच्यामुळे जर रिप्लाय आम्हाला बघायचा असेल तर लगेचच दाखवतात. इट्स वाईट बॉल. थर्ड अंपायरने डिसिजन दिला गेला की इट्स वाईट बॉल. आपण विनंती करूयात रोशनला की जो ॲक्शन रिप्ले आहे तो ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवा. हा पहा रोहितचा बॉल जो ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा पहा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आम्ही दाखवतोय. बॉल आणि पाय याचा अंतर भरपूर लांब होता, कारण पडल्यानंतर थोडासा बाहेरी चेंडू गेला. त्या अनुमानाने थर्ड अंपायरने लगेच डिसिजन दिला गेला की इट्स व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉल नाही. टीमची धावसंख्या 12. याच धावांना आता कंट्रोल करायच्या आहेत, कारण रोहितने पहिला चेंडू हाताळला ऑफस्टम्पच्या बाहेर, दुसरा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर. नो डाऊट तोच बॅट्समन होता, आता तो विकी होता, परंतु त्याच्यासमोर एक मिस्टेक केली रोहितनं. हा पण पुल करतायत, ऑन साईडला चाललाय बॉल. एक सिंगल तर जरूर मिळेल. गॅपमध्ये 3च फिल्डर आहेत, त्यामुळे फायदा उचलायचा होता. आणि अशा क्षणाला मिस्टेक सागाव संघ करतोय, जिथे नॉकआउट मॅचमध्ये कमी धावसंख्या सेव्ह करायची आहेत. इथनं झाली अजून एक मिस्टेक. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅटमधला चौकार. मात्र यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 3 चौकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु आता धावा फक्त 12 उरल्यात. ऑफ द विकेट. लिडिंग एज आहे बॉलमध्ये. विकेट किपर ती चान्स सोडणार नाही आणि ती चान्स कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 2 विकी परतेल मैदानाच्या बाहेर. 16 आकड्यावरती लागणारा झटका दुसरा. राम देडे यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू भागेश. सुंदर संगीत तुमच्यापर्यंत डीजेच्या माध्यमातून पोहोचवली जातील. खरं तर सुंदर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं.
ज्या संगीतामध्ये जी सुकी मच्छी आहे, ओळी मच्छी यांचा उल्लेख केला होता. परंतु मित्रांनो, आजची रात्र आहे आणि आजच्या रात्रीमध्ये जर तुम्हाला चविष्ट भोजन हवं असेल तर आमचे भास्कर त्याने एक स्टॉल लावला आहे. त्या ठिकाणी दाल मुंडी राईस भाकरी तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर ती चव चाखायची असेल तर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जाऊ शकता. आर्यनसाठी पहिलाच बॉल, फुल टॉस ऑन साईडला सहजरित्या खेळत असताना फुल टॉस बॉलवरती फुल टॉल वसूल, बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. परिवर्तन, साजेशी बॉलिंग झाली नाही, फिल्डरकडनं चुकी झाली, त्यामुळे नाराज आहे रोहित. परंतु 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 10.00च्या सरासरीनं जिथे 28 बनवायच्या होत्या तिथे 20 बनल्या गेल्यात. म्हणजेच येणारे 18 बॉल आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी खोनी सीला. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, ती म्हणजेच अंतारली 40+ आणि त्यांच्या विरोधात सागाव 40+. अंतारली मधनं कोणताही संघ जर आपण पाहिला ना तर रोशन पाटील यांचा नेहमी उल्लेख होत असतो. एक चांगले खेळाडूसुद्धा आहेत, त्यांचा मैत्री फार्म हाऊससुद्धा आहेत. त्यांनी संघ पॅक केला आहे अंतरली 40+. अर्थातच आयश भूषण पाटील आणि मैत्री रोशन पाटील या फॅन टीम तुम्हाला अंतरली 40+, सागा 40+च्या समोर नेक्स्ट मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल. सध्या तरी जो स्कोर कार्ड आहे ना तो स्कोर कार्ड अगदी तुम्हाला इझी पाहायला मिळतोय. कारण इक्वेशनचा जर आपण विचार केला तर 18मध्ये फक्त 8 बनवायचे आहेत. म्हणजेच बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. या धावा सुरुवातीला वाचू शकल्या असत्या, जेणेकरून पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये जर कमबॅक झाला असता, जर दोन्ही गोलंदाजाने आपल्या खांद्यावरची रिस्पॉन्सिबिलिटी उचलली असती तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत्या. जरूर मी असंच म्हणेन की दोन्ही गोलंदाजाने रिस्पॉन्सिबिलिटी उचलली होती, परंतु डिझर्व करणारी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही टीम सागावच्या माध्यमातून. त्याचमुळेच सध्या तरी सामना तुम्हाला निसटताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सागाव पक्षाच्या खात्यातून. आता आला ओव्हर 3मध्ये वेदांत, ज्या वेदांतने पहिलं षटक हाताळलं, ज्याच्या शेवटच्या बॉलवरती सिक्सर फिल्डरच्या चुकीमुळे आला. त्या वेदांतकडे आता खरं तर जो पोटेन्शियल आहे तो आता त्याला इथनं या मॅचमध्ये ओतावा लागेल. वेदांतचा पहिलाच बॉल फुल टॉस गॅपमध्ये आणि तोही जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. ही थर्ड मिस्टेक, फिल्डरच्या अगदी समोर चेंडू होता परंतु रोखू शकला नाही, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. आणि चौकाराने टीमची धावसंख्या 24. सतरा बॉलमध्ये फक्त 4 धावा आणि 4 धावा क्रॉस केल्यानंतर विजयाच्या उंबरठ्यावरती खोनिसी संघ. सुंदर फटका बॉडीला स्ट्रेच करत असताना फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोळ्यासमोरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 16 चेंडू ठेवत असताना 28 धावसंख्येचा सुरक्षित दिमागदार या ठिकाणी पाठलाग करत असताना पहिल्याच मॅचमध्ये दिग्गज डोंबिवलीच्या सागाव संघाला परास्त करत असताना खोनिसी संघ तुम्हाला पाहायला मिळाला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम नितीन फुलोवर फॅम टीम खोनिसी आणि हार्डलग सचिन मात्रे चिन्मय. काही सन्मान आपण करणार आहोत. दिगंबर काळनी इथे उपस्थित आहेत, एडुटेचे त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर या कैलास पाटील यांना विनंती करतो. त्यानंतर आमचे दादांच्या शुभ हस्ते आपण दिगंबर काळन जे एडुटेचे त्यांचा सत्कार होईल, दादाला विनंती असेल या. पहिला सामना आपण पाहतोय थोडासा एकतर्फी राहिला. सागाव संघाच्या फारशा धावा झाल्या नाही या मॅचमध्ये, मात्र सागाव संघाला जांभिवलीच्या स्पर्धेत खूप साऱ्या शुभेच्छा असतील च्या मॅचसाठी. मिलिंद म्हात्रे अँड कंपनी, मिलिंद तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सुपर 8ची मॅच वाडेकर आणि सागाव ही मॅच जांभिवली येथे होणार आहे. मिलिंद भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केलेली. त्यानंतर प्रेम काळन इथे उपस्थित आहे, एडुटेचे त्यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. इंद्रजित काळन त्यांचा सत्कार आपण करूया. एडुटेचे या इंद्रजित काळन यांना विनंती होती की आपण या.
इंद्रजित कान यांचा सत्कार आपण करणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार. फक्त बाकीच्या मॅन ऑफ द मॅच घोषित करा फक्त. हॅलो. निर्धाव षटक ज्याने हाताळलं गेलं तो कुंदन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट आणि निर्धाव षटक या स्पर्धेतलं. त्यानंतर राजा पाटील इथे उपस्थित आहेत. पोलीस अंबरनाथचे. त्यांचा सत्कार होईल. या राजा पाटील साहेब. राजा पाटील या. राजा पाटील, राजा पवार साहेब दोघांनी या. दोघांनाही विनंती असेल. राजा पाटील अंबरनाथवर इथे उपस्थित राहिलेत. पोलीस निरीक्षक आहेत. त्यानंतर राजा पवार साहेब सुद्धा उपस्थित आहेत. चला अंतरली फोडी प्रसंग लगेच फिटिंग्स. दुसऱ्या बाजू श्याम गायकर प्रतिष्ठान संदीप फोडी प्लस मेल दिलीप गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. राजा पवार सुद्धा उपस्थित. त्यांचे सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. राजा पाटील आणि राजा पवार त्यांचे सन्मान आपण लगेचच करूया. मानपाड्याचे वजय साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत कुंदनला, ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकले. तर या वजय साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कुंदन जो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. प्रत्येक इनिंगसाठी तुमच्याकडे 25 मिनिट आहेत. 5 ओव्हरच्या मॅचसाठी लक्षात घ्या. सन्मान्य अनंताजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी एक सुंदर ट्रॉफी सोमनाथ भोईर, अनंत वजे साहेब आपण पाहतोय. रॉयल हॉटेलचे ओनर सुद्धा आहेत. एक सुंदर ट्रॉफी आपल्या पाहायला मिळते. कुंदनने या खेळपट्टीवर मेडन षटक फेकलं. साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यानंतर अनंत वजे साहेबांचा आपण लगेच सत्कार सुद्धा करणार आहोत. अनंत वजे साहेब आपण पाहतोय. रॉयल हॉटेलचे मालक. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होतोय.